शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी वसुदेव देवकीचे पाही कंसमारी पुत्र सहाही शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रकटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी पूतना श्रेष्ठात उद्धरली, शकट तृणवर्तोद्धार कथा केली सप्तमा माझे. अष्टमी नामकरण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमलार्जुन उद्धरला. एकादशी तारिले वत्स बक. आगासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोह नाम त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. 19 व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22. यज्ञपत्नीवरी कृपा 23. इंद्रयज्ञ निवारण 24. 25 गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्णाभिषेक 27. नंद बंधमुक्ती 28. 29 रासलीलारंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपी श्रीकृष्ण दर्शन 32. महारास 33. सुदर्शन शंखचूडोद्धार 34. युगलगीत 35. अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36. 37 केशी व्योमोद्धार. अक्रूर प्रजयात्रा 38. मथुरागमन 39. श्रीकृष्णस्तुती 40. 41 मथुरा प्रवेश. कुब्जेवर कृपा धनुष्यभंग. कंस व्याकुळता 42 सांग.
कौलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला. चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन कृष्ण बळराम सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45. उद्धव व्रजयात्रा 46. उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. शुक्रवार अश्विन वद्य नवमी शके 1946. आपण सध्या पाहत आहोत ते दशमस्कंदातील रासपंचाध्यायी. श्रीमद भागवताचा मुळामध्ये भागवत हा जो ग्रंथ आहे तो महर्षी व्यासाने लिहिलेल्या 18 पुराणापैकी त्याला महापुराण असा दर्जा प्राप्त झाला. कारण 17 पुराणं जी होती त्यामध्ये पंचलक्षणं होती आणि या श्रीमद भागवतामध्ये 10 लक्षणं आहेत. त्यातील 12 स्कंद आहेत. पहिला आणि दुसरा स्कंद जो आहे तो या संपूर्ण श्रीमद भागवताचे अधिकारी कोण, त्यातला विषय कोण आणि त्याचा विषय जो आहे त्याच्याशी आपला म्हणजे सर्वसामान्य जीवाचा संबंध काय हे पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदात सांगितलेलं आहे. आणि मग 12पैकी उरलेले जे 10 स्कंद आहेत त्यामध्ये हे 10 विविध विषय भागवताचे त्याचं विवरण केलेलं आहे. आता या संपूर्ण 18ही पुराणामधलं महत्त्वाचं पुराण म्हणून श्रीमद भागवत महापुराण. या पुराणामध्ये 335 अध्याय आहेत आणि सुरुवातीचे पद्मपुराणातील 6 अध्याय आणि नंतरचे 4 अध्याय असे म्हणून एकूण 345 अध्याय आहेत. आणि या संपूर्ण 345 अध्यायापैकी महत्त्वाचं जे आहे तो दशमस्कंद आहे. आपण पाहिलं श्रीमद भागवताचं महात्म्य पाहताना आत्मदेव जे आहेत त्यांना गोकर्णाने जेव्हा उपदेश केला, आत्मदेव त्यांनी सगळ्या आपल्या मुलाचा म्हणजे या धुंदकारीचा सगळा प्रताप पाहिला, उद्विग्न झाले आणि भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी ते वनामध्ये निघून गेले. त्यावेळेस गोकर्णाने उपदेश केला, तुम्ही वनामध्ये जाऊन दशमस्कंदाचा पाठ करावा. त्याचप्रमाणे उद्धव असतील, भगवंताचे अनेक भक्त आहेत आणि आजही अनेक भक्त आहेत जे अखंडपणे दशमस्कंदाचा पाठ करीत असतात. आता या दशमस्कंधातले जे 90 अध्याय आहेत त्यातले 2 भाग 49 आणि 41 आणि मग त्यामधलासुद्धा महत्त्वाचा जो गाभा आहे तो या रासपंचाध्यायीमध्ये आहेत. म्हणजे अध्याय 29, 30, 31, 32 आणि 33 त्याचा आपण विचार करीत आहोत. रासलीलेचा प्रारंभ, त्यानंतर श्रीकृष्णाच्या विरहात गोपींची काय अवस्था झाली, त्यानंतर गोपी गीत आहे आणि भगवंताकडून गोपींचं सांत्वन भगवंताने कसं केलं आणि आज जो अध्याय आहे तो महारास हा अध्याय आहे. मागे आपण 9व्या स्कंदामध्ये 4थ्या अध्यायामध्ये अंबरीषाची कथा पाहिली. त्या अंबरीषाच्या कथेमध्ये जेव्हा तो सुदर्शन चक्र अंबरीषाच्या मागे लागलं, सुदर्शन चक्र जेव्हा त्या दुर्वास ऋषींच्या मागे लागलं तेव्हा त्यापासून बचाव करण्यासाठी दुर्वास ऋषी सगळीकडे फिरले. पण त्यावेळेस भगवंत म्हणतात, अहम भक्त पराधीनो य स्वतंत्र इव द्विज साधुभिर्ग्रस्त ऋतयो भक्ती जनप्रिया. मी माझ्या भक्तांच्या शब्दामध्ये अडकलेलो आहे. आता माझा भक्त असणारा अंबरीष त्याला तुम्ही त्रास दिला, त्यामुळे आता यापासून मुक्ती मी करू शकणार नाही. पण तुम्ही जाऊन त्या अंबरीषाला शरण जा. तसा मी सदैव भक्तांचाच ऋणी राहतो. श्रीकृष्ण जे आहेत आणि आपल्या ग्रंथाला दासबोधामध्ये सुद्धा सख्यभक्तीच्या समासामध्ये सांगितलेलं आहे की प्रेमप्रीतीने बांधावे सर्वोत्तमासे. आता सर्वोत्तम कोण तर भगवान श्रीकृष्ण. इतर सगळ्या देवता आहेत, त्यांची आराधना आपण करतो, पण ती आराधना करीत असताना त्या देवांची आराधना करीत असताना
मनामध्ये हे घ्यायचं की ही जी आराधना मी करीत आहे ती सगुण रूपामध्ये माझ्यासमोर असणारा देव कोणीही असो त्याची मी आराधना करीत आहे, पण मुळामध्ये मात्र माझ्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाचंच रूप आहे. आणि म्हणून या प्रेमप्रीतीने बांधावे सर्वोत्तमासी. आता या सर्वोत्तमाला आपण कसं बांधून ठेवायचं, आपण कसं आपलंसं करायचं, आणि ज्या विधीने किंवा ज्या अनुष्ठानाने, ज्या माझ्या वर्तणुकीने मी त्याचा होईल. भगवंताचा मी भक्त आहे, पण त्या भगवंताने म्हटलं पाहिजे की हा माझा भक्त आहे. इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळा या गोपींच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून गोपींना या महारासलीलेमध्ये सहभागी होता आलं. या 5ही स्कंद अध्यायामध्ये आपण पायरीने पाहिलं. आधी रासलीला पाहिली, मग नंतर त्यामधून भगवंताने आपलं स्वरूप जे आहे ते काढून घेतलं, अंतर्धान झाले. त्यामुळे आता त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. आत्तापर्यंत श्रीकृष्ण माझ्याबरोबर नाचत होता आणि आता कुठे गेला म्हणून त्या सगळीकडे फिरू लागल्या. ते विरह म्हणजे जेव्हा प्रेम आणि प्रेमिकाच्या बद्दलचा विरह त्या भक्ताला सहन करावा लागतो, तेव्हा त्याच्या हृदयामध्ये असंख्य वेदना होतात की त्याची भेट केव्हा होईल. हिंदीमधलं एक गाणं आहे, तू पास रहे या दूर रहे, नज़रों में समाये रहते हो, इतना तो कोई बताए मुझे, क्या प्यार इसी से कहते हैं. जुनं गाणं हिंदीमधलं, पण गोपिकांची अवस्था अशाच प्रकारची होती. भगवंताच्या बरोबर असताना त्या जेवढ्या आनंदात होत्या, त्याचबरोबर भगवंताचा विरह झाल्यावर त्यांना जो विरह व्यथा होत होती, त्या विरह व्यथेमधून सुद्धा त्या भगवंताचंच स्मरण करत होत्या. अप्रतिहत भक्ती, अखंड भक्ती. अप्रतिहत म्हणजे ज्याच्यामध्ये खंड नाही, अशी भक्ती या सर्व गोपींच्याकडून झाली. अर्थात या गोपींना पूर्वजन्माचा सगळं त्यांच्याजवळ ठेवा होता. रामावतारामध्ये ज्या असंख्य ऋषी मुनींनी रामांचं त्या वनवासाच्या त्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांच्या मनामध्ये होतं की भगवंताचं सान्निध्य आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. पण त्या काळामध्ये भगवंत देऊ शकले नाही, आणि ते म्हणतात पुढच्या माझ्या अवतारामध्ये, कृष्णावतारामध्ये तुम्हाला तुमची हे मनातलं जे आहे वासना, इच्छा जी आहे त्याची तृप्तता तुम्हाला पुढच्या युगामध्ये मी करून देणार आहे, जेव्हा मी पुन्हा श्रीकृष्णाचा रूपाने जन्म घेणार आहे. आता या ठिकाणी ही जी रासलीला हा शेवटचा 5 अध्यायापैकी शेवटचा अध्याय. आता ही रासलीला, रास आणि महारास, आत्तापर्यंत ह्याच्यात रास शब्द आला आणि आता जो शब्द आहे तो महारास. आता रास म्हणजे काय की रासमध्ये देहबुद्धी आहे आणि महारासमध्ये देहबुद्धी नाही. उच्च पातळी ही महारासाची आहे. रासलीलेमध्ये जसं आत्ताच नवरात्र झालं आपण पाहिलं, गावोगावी ज्या ज्या ठिकाणी देवीची स्थापना झाली त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला गुजराती पद्धतीने, आणि पश्चिम बंगालच्या त्या दुर्गामातेचं जसं त्या ठिकाणी अनुष्ठान दुर्गामातेचं बंगालमध्ये होतं, त्याचं अनुसरण आता महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशामध्ये सगळ्या ठिकाणी होत आहे. मग त्या दुर्गादेवीच्या पेंडॉलमध्ये एक कार्यक्रम असतो, त्याला आपण काय म्हणतो, गरबा. टिपऱ्या वगैरे घेऊन गरबा खेळतात. आणि त्यावेळेस एरवी त्या देवीची आरती चालू असताना 5-25 माणसं पण समोर नसतात, पण त्या गरब्याला मात्र हजारो माणसं जाऊन त्या ठिकाणी तो आनंद घेतात. आता जे आत्तापर्यंत नव्हते पण आता आले, त्यांचा तो आनंद जो आहे तो देहाच्या पातळीवरचा आहे. तो आनंद विषयातला आहे, तो आनंद त्या नादामधला आहे, त्या टिपऱ्यांमधला आहे, त्या समोर दिसणाऱ्या गोपिका म्हणजे त्या ज्या मुली आहेत नाचणाऱ्या, ते जे मुलं आहेत त्यामध्ये तो आनंद ते पाहत असतात. पण मुळामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या प्रति भक्ती जी आहे ती मनामध्ये फार कमी लोकांच्या मनामध्ये असते, आणि म्हणून त्याला रास म्हणतो आणि आता याला महारास म्हणतात. आता याच्यातला दुसरा फरक असा आपण पाहिला आत्तापर्यंत की ज्या ज्या गोपींना आत्तापर्यंतची वेणूचा नाद जो आहे तो सगळ्यांनाच ऐकू येत होता. ते गाई असतील, म्हशी असतील, जनावरं असतील, काही मोर असतील, काही व्याघ्र असतील, सर्वांनी तो नाद ऐकला. पण आता भगवंतांनी जो वेणुनाद केला तो आवाज मात्र ज्यांची ती पात्रता आहे, अहो अर्जुनाची या पांती,
जे परिसणया सिद्ध होती, माऊलीने म्हटलेलं आहे. अर्जुनाच्या पंक्तीला बसून माझा उपदेश श्रवण करण्याची पात्रता ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी मी हा गीतेचा उपदेश करत आहे. गीता आपण सर्वजण वाचतो, पण त्यातलं मर्म जाणल्याशिवाय तो आनंद आपल्याला मिळत नाही. तसा भगवंताच्या भक्तीमध्ये भक्त खूप असतात, हजारोनी लाखोनी सगळेजण सगळ्या मंदिरामध्ये गर्दी करत असतात, पण त्यांची भक्ती ही वरवरची असते, त्यांची भक्ती ही प्रारंभिक असते. ती अजून त्यांच्या मनामध्ये भगवंताचं स्वरूप जे आहे ते स्पष्ट झालेलं नसतं, कारण संसारामध्ये ते असतात, संसाराच्या विषयामध्ये ते आनंद शोधत असतात. पण माझा आनंद फक्त भगवंताच्या प्राप्तीमध्येच आहे आणि तो आनंद या जन्मामध्ये प्राप्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं ज्यांनी ठरवलं त्यांच्यासाठी हा महारासाचा प्रसंग आहे. आता हे महारास किती दिवस चालली आणि त्याचा अनुभव कोणाकोणाला आला हे आपण पाहूया. आमचे दत्त संप्रदायी श्री नाना महाराज तराणेकर हे जेव्हा आपलं लॉकडाऊनच्या काळामध्ये हा 4:30चा सत्संग सुरू झाला, त्यावेळेस सुरुवातीला नाना महाराजांचं पूर्ण चरित्र जे आहे ते त्यांची एक पोथी आहे, पागे म्हणून आहेत त्यांनी लिहिलेली. त्या पोथीचं नाव म्हणजे मला वाटतं मार्तंड महिमा. त्यामध्ये 5वा अध्याय आहे. नाना महाराजांचं मला चांगला सत्संग लाभला. त्यांच्या संगतीत 2 वर्ष तरी मी होतो आणि अनेक प्रसंग त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी जाऊन मी तो आनंद घेतलेला आहे. नाना महाराजांच्या या पोथीमध्ये 5व्या अध्यायामध्ये ते सांगतात की ते काशीला गेले तेव्हा त्यांच्या मनामध्ये होतं की त्या विश्वनाथाचं आपण दर्शन घ्यावं आणि बरोबर त्या विश्वनाथाने त्यांना दर्शन दिलेलं आहे. त्यानंतर ते मथुरेमध्ये आले. आता साहजिकच मथुरेचं सगळं महात्म्य त्यांना माहीत होतं आणि एक इच्छा होती की ही महारास जी आहे, जी त्या काळापासून आजही आहे, तिचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. सगळ्या गोपी नाचत आहेत, 2-2 गोपीच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांची ती रासलीला जी आहे ती आपण आपल्या डोळ्यांनी पाहावी ही त्यांच्या मनामध्ये इच्छा होती आणि ती इच्छा घेऊन नाना महाराज त्या ठिकाणी गेले. आता पोथीमध्ये खूप छान लिहिलेलं आहे, तेच थोडक्यात सांगते कारण आपल्याला पूर्ण हा अध्याय पाहायचा आहे. ते व्याकुळ झाले, त्यांना ती रासलीला दिसली, पण त्यामध्ये भगवंताचं दर्शन, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन काही झालं नाही. त्यामुळे ते अधिक व्याकुळ झाले, अधिक त्यांना व्यथा झाली आणि 3 दिवस अन्न पाणी न घेता ते त्या निधीवनामध्ये, त्या यमुनेच्या तटावर ते सगळीकडे फिरत राहिले, पण ते दर्शन काही झालं नाही. भूक भरपूर लागली होती, खूप श्रम झाले होते आणि आता संध्याकाळची वेळ झाली म्हणून 3ऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस ते त्या यमुनेतल्या एका खडकावर जाऊन बसले. आता आपली संध्याची वेळ झाली म्हणून संध्या करण्यासाठी बसले. थोडक्यामध्ये संध्या आटोपली, कारण मनामध्ये कृष्णदर्शनाचं प्रेम, कृष्णदर्शनाची आस ती होती, तीव्रता होती. त्यामुळे त्या तीव्रतेमुळे भगवंताकडे त्यांचं लक्ष होतं आणि झालं असं की त्या यमुनेच्या पाण्यामध्ये जे काही तरंग होते त्यामधून काहीतरी चांगला असा प्रकाश दिसू लागला. आता प्रकाश कशाचा आहे ते पाहायला गेले, मग त्यांच्या लक्षात आलं की हा आपल्या मागच्या बाजूने आलेला प्रकाश आहे आणि म्हणून त्यांनी मागे पाहिलं आणि मागे पाहिलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण बालरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. जसं भगवंताचं वर्णन आहे त्याप्रमाणे बालरूप आहे. डाव्या हातामध्ये मुरली आहे, कमरेला तो कमरपट्टा बांधलेला आहे आणि सगळं रूप जे आपण भगवान श्रीकृष्णाचं पाहतो ते त्यांना ते दृष्टीस पडलं आणि ते त्या ठिकाणी येऊन स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांना विचारतात, त्यांना म्हणतात. खूप छान शब्द आहे त्या ठिकाणी, त्या पोथीमध्ये पहा. ते काय म्हणतात, अंगरखा भरजरी अंगाला होते धोतर बांधलेला, शेला सुरेख कमरेला गोप बाळ होता पुढे. घमघमणारा सुगंध भोवती, तेजाचे वलई कृष्णमूर्ती उचंबळल्या, सगळ्या वृत्ती वेळावून क्षणाघात. ठाडे रहियो पंडितीजी, सुमधुर शब्द मुखा माझी, वदले हसैत गोपाळजी, भाव विभोर नानांना. आणि त्यांच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये एक झारी होती, कमंडल होतं आणि त्यामध्ये तीर्थ होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने
ते तीर्थ नाना महाराजांना देण्यासाठी ते पुढे केलं. महाराजांनी आपला हात पुढे केला, दोन्ही हात पुढे केले आणि त्या तीर्थातले 3 थेंब त्यांनी त्यांच्या हातावर टाकले. महाराजांनी ही पोथी जी आहे ती लिहिल्यानंतर स्वतः वाचून त्यातल्या घटना बरोबर आहेत की नाही हे सुद्धा पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला नक्की सांगता येईल की त्या नाना महाराजांना आत्ता माझ्या माहितीप्रमाणे 1958-60 त्या दरम्यानमध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालेलं आहे. मग ही रास जी आहे, ही महारास जी आहे, तिचा काळ किती आणि आजही ती होती यावर विश्वास आपण ठेवलाच पाहिजे. आणि विश्वास असेल, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. भाव असला, भाव होता किंचित न्यून, आपणही दुरावे. त्या गोपींच्या मनामध्ये भाव न्यून झाला. भगवान श्रीकृष्ण आपल्याबरोबरच नाचत आहेत हा भाव मनामध्ये आल्याबरोबर तो अहंकार आला आणि त्याबरोबर कृष्ण त्या ठिकाणून अदृश्य झाले, अंतर्धान पावले. आता ही रासलीला जर आपल्याला समजली नाही तर ती चूक कोणाची आहे? ती या श्रीमद भागवत महापुराणाची चूक नाही, आपल्या सद्गुरूंची चूक नाही, पण ते आपलं अज्ञानच आहे. म्हणून आपली बुद्धी परिपक्व नाही याचंच ते लक्षण आहे. आणि म्हणून काही जण अपरिपक्व बुद्धीने रास लिहिलेला स्वतःच्या देहाच्या संदर्भातच असलेली ती लीला आहे असं मानतात आणि मग त्याला नावं ठेवायला सुरू होते. थांबा थांबा, आधीचं ग्रंथ सोडू नका. समर्थ म्हणतात की ग्रंथ पाहिल्या विणं उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मग लक्षात येतं. आता या ठिकाणी ही रासलीला जी आहे ती ब्रह्मदेवाच्या 6 महिनेपर्यंत चालली. श्रीमद भागवतामध्ये सांगण्यासारख्या खूप गोष्टी असतात आणि एकात एक गुंतलेल्या असतात, पण त्या ठराविक वेळामध्ये त्या पूर्ण पण करायच्या असतात. त्यामध्ये आता 6 महिने जर ही रासलीला चालली, ब्रह्मदेवाचे 6 महिने, तर फक्त उदाहरण म्हणून सांगतो की ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे दिवस आणि रात्र हे किती असते आपल्या मानाने. जसं आता आपण म्हणतो 2 वर्षापूर्वी, 2 वर्षानंतर आपल्या मानाने आपण वर्ष मोजतो, तसं ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि रात्र म्हणजे पूर्ण 1 दिवस, त्याला अहोरात्र म्हणतो. ते म्हणजे 864 कोटी वर्ष. किती? 864 कोटी वर्ष म्हणजे असा ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आणि ही रासलीला किती दिवस चालली? तर 6 महिने चालली. याचा अर्थ ही आजही सुरू आहे. भाविक भक्तांना त्या ठिकाणी या रासलीलेचं दर्शन हमखासपणे होतं. मग त्या योग्यतेचे आपण असू तरच आपल्याला ते दर्शन होणार आहे. सूर्य पूर्वेलाच उगवतो, पण मी पाहिलाच नाही त्यामुळे तो सूर्य उगवतच नाही, हे जसं म्हणणं वेडेपणाचं आहे. ते रासलीला आजही आहे, पण माझ्यामध्ये त्याकडे पाहण्याची शक्ती नाही म्हणून मला ती दिसत नाही, किंवा त्या योग्यतेचा पात्रतेचा मी नाही म्हणून त्याचा अनुभव मला येत नाही. आता या ठिकाणी या रासलीलेसाठी ज्या गोपी आल्या होत्या त्या कोणत्या स्तरावरच्या होत्या? त्यांची भक्ती कोणत्या स्तरावरची होती? आपण जेव्हा त्या गरब्याच्या कार्यक्रमात जातो तेव्हा आपली देहबुद्धी, आपला देह, पंचभूतात्मक देह हा घेऊन त्या ठिकाणी जातो आणि आपल्याला समोर जे दिसतं ते सुद्धा देहबुद्धीचंच एक प्रदर्शन त्या ठिकाणचं असतं. आता या ज्या गोपी त्या ठिकाणी महारासलीलेमध्ये सामायिक झाल्या होत्या त्या कोणत्या प्रकारच्या होत्या? त्यांचा देह हा तुमच्या आमच्यासारखा भौतिक देह नव्हता. त्यांना भगवंताच्या कृपेने काय म्हणतो त्याला, दिव्य देह प्राप्त झाला होता. दिव्य देह म्हणजे आता त्यांना जे पंचमहाभूत, स्पर्श, रूप, रस, गंध या सगळ्यांच्या पलीकडे त्या पोचलेल्या होत्या आणि म्हणून भगवंताचं सान्निध्य त्यांना प्राप्त झालं. आणि आपल्यामध्ये काहीतरी न्यून असलं तर भाव होता किंचित न्यून, आपणही दुरावे, म्हणजे त्या भगवंताचं दर्शन होण्याची शक्यता अजिबात नाही. आता या ठिकाणी शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत, इत्थं भगवतो गोप्य श्रुत्वा वाचस्सुपेशलाः जहुर्विरहजं तापं तद अंगोपचिताशिषः. भगवंताची ही सौम्यधरू वाणी, कारण त्या ठिकाणी जे अंतर्धान पावलेले भगवंत होते त्यांनी या सगळ्या गोपींची
विरह व्यथा पाहिली आणि ते पुन्हा त्या ठिकाणी प्रगट झाले. त्यांचा विरहजन्य ताप जो होता तो आता संपला होता आणि त्यांचे प्रेम मिळाल्याने, भगवंताचं प्रेम मिळाल्याने गोपींचे मनोरथ पूर्ण झाले. गोपी खूप आनंदित झाल्या होत्या. आता श्रीकृष्णांच्या प्रेयसी, भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी असणाऱ्या या गोपी, त्या सेविका एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या आणि त्यामध्ये मधोमध भगवंत प्रगट झाले आणि ती रासक्रीडा त्या ठिकाणी सुरू झाली. आता श्रीकृष्णाने त्यावेळेस अनेक रूप धारण केले. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. तोच भगवंत अनेक रूपाने या जगामध्ये नटलेला आहे. हे फक्त संतांना, साधू संतांनाच दिसतं. सर्वसामान्य माणसाला झाड हे झाडच दिसतं, फूल हे फुलच दिसतं, पर्वत हे पर्वतच दिसतात, नद्याचं पाणी हे पाणीचं दिसतं. त्या पलीकडे त्याची दृष्टी किंवा त्याची योग्यता, क्षमताच नसते आणि म्हणून त्याला भगवंताचं दर्शन होत नाही. दोरीच्या ठिकाणी साप दिसणं हा भ्रम आहे, पण तो भ्रम जोपर्यंत दूर होत नाही, ती दोरीच आहे हे लक्षात येत नाही, तोपर्यंत ती भीती त्याच्या मनातली जात नाही. आता या ठिकाणी या गोपींना त्या सगळ्या ज्या भाव आहेत त्यांचा हा शुद्ध भाव असल्यामुळे भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी घडलेलं आहे. आता ही महारासलीला सुरू आहे तेव्हा देवदेवता स्वर्गामधल्या ज्या होत्या त्यांनासुद्धा उत्सुकता निर्माण झाली. दिवौकसाम सदा राणाम औत्सुक्या परहताम आत्मनाम. रासोत्सवाच्या दर्शनाने व्याकुळ झाले, उत्सुकता झाली आणि म्हणून सर्व देवदेवता आपल्या पत्नींसह, मुलाबाळांसह त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले. ततो दुंदुभयो नेदुर निपेतु पुष्पवृष्टय. निपेतु म्हणजे पुष्प त्या ठिकाणी वाहण्यात आले किंवा टाकण्यात आले, फेकण्यात आले असं. कारण वर होते त्या आकाशामध्ये आणि मग त्या ठिकाणी गणगंधर्व जे होते ते सुद्धा आपापल्या पत्नीसाठी बरोबर आले आणि भगवंताचं यशगान ते गाऊ लागले. अनेक प्रकारच्या वाद्यांचा आवाज त्या ठिकाणी येऊ लागला. आता गोपी ज्या काय आहेत त्या काही अशा आपण इंग्रजीत म्हणतो काउंटेबल म्हणजे मोजता येण्यासारख्या इतक्या नव्हत्या, खूप मोठ्या संख्येने होत्या आणि मग त्यांच्या हातातल्या बांगड्या असतील, नूपुर असतील यांच्या सगळ्यांचा आवाज एकत्रितपणे त्या ठिकाणी होऊ लागला. आता पुढे येतं पहा. तत्राती शुशुभे ताभिर भगवान देवकी सुतः मध्ये मणीनाम हेमानाम महामर्कतो यथा. त्या सगळ्या गोपींच्या सुंदरींच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण एखादा नीलमणी चमकून दिसावा त्याप्रमाणे चमकून दिसत होत्या. आपण जर वीणाबाईंच्या मठामध्ये गेलात तर तिचे जो वज्र मारुती आहे त्या मारुतीच्या डोळ्यामध्ये जो मणी आहे तो नीलमणी आहे. त्याकडे पाहिल्यानंतर त्याचं तेज आपल्या लक्षात येतं आणि तेव्हा ही आठवण ठेवा. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम आपण नेहमी म्हणतो. त्यामध्ये अजून काही मागितलेलं आहे. त्यामध्ये आहे आलाप गोडी दे रे राम, नृत्यकला मध दे रे राम. नृत्याच्या वेळी गोपी जे नृत्य करत होत्या ते नृत्य, ती कला भक्ताच्या ठिकाणी यावी ही इच्छा निर्माण व्हावी आणि ते नृत्य एकदा आपल्याला आलं म्हणजे त्या नृत्याने मी भगवंतांना प्रसन्न करून घेईल एवढाच आपला उद्देश असला पाहिजे. आताचं जे इंद्रायणी सिरियल चालू आहे त्यामध्ये आता हाच भाग आहे. त्या कीर्तनाने भगवंताची सेवा आपल्याकडून होत आहे, त्यामुळे त्या कीर्तनाकडून मिळालेल्या धनाचा काय मानधन जे आहे ते त्यांनी त्या व्यंकू महाराजांनी त्या दानपेटीमध्ये टाकून दिलं. कारण धनाचा लोभ तुका म्हणे देती घेती तेची नरका जाती. जोपर्यंत देहबुद्धीचे व्यवहार थांबत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन होणार नाही. आता ज्या गोपी होत्या त्यांनी आता गायला सुरुवात केली आणि भगवंताने त्यांना स्पर्श केला होता आणि म्हणून भगवंताच्या स्पर्शाने त्या अधिक आनंदित झाल्या होत्या. एक गोपी भगवंताच्या बरोबर नाचत असताना त्यांच्या स्वरामध्ये स्वर मिसळून ते आता गाऊ लागले. जसं युगलगीत असतं, एक माणूस आणि एक स्त्री या दोघांचं मिळून एक गाणं असतं जसं आपण सिनेमात पाहतो तसं आता ते गाऊ लागल्या आणि त्या गोपीचं ते गाणं पाहून ऐकून भगवंतांनासुद्धा खूप आनंद झाला. तदैव ध्रुवम नित्ये तस्यै मानं च बहुवलात.
भगवंताने वा 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 म्हणून तिची प्रशंसा केली. आणि दुसरीने तेच गाणं चांगल्या रागामध्ये गाऊन दाखवलं. भगवंताने तिचंसुद्धा कौतुक केलं. गोपी नृत्य करता करता एक गोपी थकून गेली. काचित परिश्रांत म्हणजे थकून गेली. रासलीलेमध्ये नाचता नाचता काचित म्हणजे कोणीतरी एक गोपी पार्श्वस्थस्य गदावृतः जग्राह बाहूनां स्कंधम श्लथत द्वयं मल्लिका. आणि मग ती थकून गेली. तिच्या मनगटातल्या असणाऱ्या बांगड्यासुद्धा खाली पडू लागल्या. वेणीतले मोगऱ्याचे फुलं खाली पडू लागली. ती थकलीच होती. भगवंताने लगेच तिला आधार दिला आणि तिला पुन्हा तोच उत्साह पुन्हा प्राप्त झाला. आणि दुसरी गोपी जी आहे ती जी थकली होती तिने मग पाहिलं की आता थकल्यामुळे आता आपण जेव्हा रस्त्यामध्ये चालता चालता तोल जातो तेव्हा कोणाच तरी आधार आपल्याला पाहिजे असतो. तेव्हा त्या दोन गोपींच्यामध्येच भगवंत असल्यामुळे भगवंताचा आधार त्या गोपीने घेतला आणि आपले हात त्यांच्या खांद्यावर ठेवले किंवा भगवंताचा हात आपल्या हातामध्ये घेतला. जो हात चंदनचर्चित होता, ज्या हाताला चंदनाचं लेपन केलं. मलेगिरीचा चंदनचर्चित धूप तुला दाविला, असे गाणं जे असतात ते गाणे आपल्या लक्षात राहतात. कारण त्यामध्ये जो भाव आहे तो अध्यात्माचा स्पर्श झालेला भाव असल्यामुळे ती गाणी आपल्याला लक्षात नाही तर काय आपण रोज थोडंच वाचतो. आणि मग चंदनाची उटी लावलेल्या भगवंताचा हात, त्यावर असणारा चंदनाचा वास यामुळे त्या गोपींना पुन्हा हुरूप आला. नाचताना गोपीचे कुंडल हलत होते आणि तिचे सगळे त्याचा प्रकाश जो आहे तो तिच्या चेहऱ्यावर पडला होता. त्यामध्ये सुद्धा त्या अधिक खुलून दिसत होत्या. पण त्या सगळ्या गोपींमध्ये असणारे भगवान श्रीकृष्ण यांच्या सौंदर्याला मात्र कुठेच उपमा नाही. नृत्यंती गायती काचित कुजन नुपुर मेखला. शेजारीच असलेल्या भगवंताचा हात काहीने आपल्या हातामध्ये घेतला आणि त्या आनंदामध्ये त्या होत्या. आता गोपी असा विचार करत होत्या त्यावेळेस प्रत्येक गोपी की भगवंत आपल्याजवळ आहे, आपण त्याच्याबरोबर नाचत आहोत. जो भगवंत, जो श्रीकृष्ण लक्ष्मींचा पती आहे आणि त्या भगवंताला आपण आपलंसं केलेलं आहे. म्हणून गोपी गायन करीत त्या ठिकाणी विहार करू लागल्या. श्रीकृष्णाने त्यांनासुद्धा आनंदित केलं. आता पुढे येतं पहा. एवं परिष्वंग कराभिमर्श स्निग्धे क्षणोद्दाम विलासहासैहि रेमे रमेशो व्रजसुंदरीभी यथार्वकः स्वप्रतिबिंब विभ्रमः. लहान मुलाने आपल्याच प्रतिबिंबाशी आरशासमोर उभं राहून खेळावं आणि मग आपण हसलो होतो तर प्रतिबिंबसुद्धा हसणार आहे, आपण रागावलो होतो तर प्रतिबिंबसुद्धा रागावणार आहे. त्याप्रमाणे रमारमण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपलीच प्रतिबिंब असणारी या सगळ्या गोपींकडे पाहून ते सुद्धा आनंदित होत होते. आता गोपी मात्र तदंगसंग प्रमुदा कुलेंद्रिया केशानदुकुलं कुचपट्टिकां वा. गोपींना भगवंताच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळे खूप आनंदाने ते स्वतःचं भानसुद्धा विसरून गेल्या होत्या. आता भगवंत जे करतात तोच खरा धर्म आहे. आता कृष्ण विक्रीडितं वीक्ष्य मुमुहु खेचर स्त्रिया कामार्दिता शशांकश्च सगुणो विस्मितो भवत. श्रीकृष्णाची ही रासलीला पाहून कृष्ण विक्रीडितं वीक्ष्य म्हणजे ते पाहून रासलीला विक्रीडितं म्हणजे खेळत असताना पाहून मुमुहु खेचर स्त्रिया, मुमुहु म्हणजे खूप आनंद झाला. कोणाला तर खेचर स्त्रिया, खेचर ख म्हणजे आकाश, आकाशामध्ये चरण करणारे म्हणजे देवी देवता यांच्या स्त्रियांना खूप आनंद झाला. कामार्दिता हा शशांकश्च त्यांच्यामध्ये सुद्धा काम निर्माण झाला. जो कामदेवाच्याकडे होता तो कामदेवाचं काम त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि एक वासना झाली की आपण सुद्धा त्या ठिकाणी जाऊन भगवंताबरोबर ही रासलीला खेळावी. आता इकडे आता हे काम का निर्माण झाला तसं लगेच म्हणतात कामार्दिता हा शशांकश्च. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी मोह निर्माण झाला.
काम, लोभ, मद, मत्सर हे सगळे विकारच आहेत. आणि ज्या ज्या वेळेस हे निर्माण होतात त्या त्यावेळेस भगवंत त्याचा निराश करतात. ब्रह्मदेवाचा मोह, ब्रह्मदेवाच्या ठिकाणी मोह निर्माण झाला, मीच हे सगळं निर्माण केलं. पण त्याचा अहंकाराचा निराश करण्यासाठी, मोहाचा निराश करण्यासाठी भगवंताने अनेक लीला केल्या. हे आपण आत्ताच 10व्या स्कंदामध्ये 13व्या अध्यायात पाहिलं. म्हणजे जेवढे त्याबरोबर ते काही गायी होत्या, गोप होते, बालक होते, त्यांची रूपं स्वतः भगवंताने धारण केली आणि जवळपास वर्षभर ते असं सुरू राहिलं. आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने ते सगळं पळवून नेले होते, आपल्या ब्रह्मलोकामध्ये ठेवले होते, लपवून ठेवले होते. पण आता इथं काय चालू आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव आल्यानंतर त्यांना ते सगळं दिसलं आणि मग ते आश्चर्यचकित झाले. पण ते म्हणतात आपल्यापेक्षा जास्त अधिकार या छोट्या बाळकृष्णाचा आहे. कृत्वा तावंतमात्मानं यावतीर्गोपयोषितः रेमे स भगवांस्तान् आत्मा रामोपी लीलया. रेमे स भगवांस, रेमे म्हणजे रमाचे ईश असणारे भगवंत म्हणजे रमेश. त्यांनी आत्तापर्यंत पुष्कळ विहार केल्यामुळे गोपी थकून गेलेल्या होत्या. म्हणून श्रीकृष्णाने प्रेमाने आपल्या करकमलाने त्यांना स्पर्श केला, त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, तेव्हा त्यांचा क्षीण दूर झाला. आता लक्षात घ्या, कृष्णाचं वय हे फक्त 7 वर्षाचं होतं आणि गोपी या 10 वर्षापासून 80-90 वर्षापर्यंतच्या होत्या. त्यामुळे या रासलीलेबद्दलचे जे काही आक्षेप असतील त्यांना उत्तरं देण्याच्या भानगडीत पडू नये. ज्यांच्या ठिकाणी रजोगुण आहे, तमोगुण आहे, त्यांना बरोबर उत्तर द्यावं. पण सत्वगुणी माणसाने आपल्या आचरणाने आपलं शुद्ध सत्वगुण जे आहे ते धारण करून त्यांना तोडीस तोड असा आपण एक समाज तयार केला पाहिजे, ज्या समाजाकडे पाहिल्यानंतर त्यांना अशा प्रकारचे आक्षेप घेण्याची सुद्धा बुद्धी त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही. आणि त्याला समर्थ म्हणतात, निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गाची. आता भक्ती मार्ग असा दृढ करावा की निंदकांना सुद्धा आता आपल्या कर्माचं, आपल्या कर्तृत्वाचं आता त्याबद्दलचा पश्चाताप झाला पाहिजे. आता पुढे अजून पहा, आता एवढं सगळं या ठिकाणी रासलीला झाली आणि आता थकलेला हत्ती आणि बरोबर हत्तीने आहेत आणि खूप क्रीडा केली बाहेर वाळवंटामध्ये, नदीच्या काठी. आता ते सगळ्या हत्तींचा कळप जो आहे तो आता तो श्रम घालवण्यासाठी त्या जशा पाण्यामध्ये, तलावामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे भगवंताने सुद्धा सगळ्या लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची पर्वा न करता गोपींचा थकवा दूर होण्यासाठी त्या यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला. म्हणजे यामध्ये जललीला आहे, पाण्यामध्ये प्रवेश केल्यामुळे. आणि धरणीवर केलेली जी लीला आहे तीसुद्धा या ठिकाणी दिसते. आणि जसं त्या पाण्यामध्ये प्रवेश केला, गंधर्व पालितभीर नुद्रुत आशिवद वाहा श्रांतो गजाभीर भराडीव भिन्न सेतू. गजांचा प्रमुख जो आहे तो आणि त्याचं सगळं कुटुंब जेव्हा पाण्यामध्ये जातं तेव्हा ते जसं करतात तसं तिथलं पाणी ते एकमेकींच्या अंगावर उडवू लागल्या. यमुनेच्या पाण्यामध्ये गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षाने भगवंताकडे पाहत पाहत, हसत हसत त्यांच्या अंगावर सुद्धा पाणी उडवलं. आता विमानात बसलेल्या ज्या देवता हे सगळं पाहत होत्या त्यांनी वरून पुष्पवर्षाव केला आणि यमुनेच्या पाण्यामध्ये आत्माराम श्रीकृष्णाने मुद्दाम या ठिकाणी आत्माराम हे विशेषण लावलेलं आहे. कारण आत्माराम म्हणजे जो आपल्या आत्म्याच्या आनंदामध्ये रममाण झालेला आहे, त्याला जगाचं घेणं देणं नाही. बाहेर काही हो, तो मात्र त्याच्या आनंदातच असतो. हे जसं आहे तसं त्या गजराजाप्रमाणे भगवंतानी त्या ठिकाणी विहार केला. आपल्या नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, परब्रह्म निष्कामतो हा गवळिया घरी वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. म्हणती गवळीनी हरीची पाऊले धरा रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा. लपत छपत येतो हरी राजभुवनी नंदासी टाकूने आपण पैसे सिंहासनी. तो लपत छपत येतो, रांगत रांगत येतो आणि नंद ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी तो स्वतः जाऊन बसतो. आणि मग सापडला देवारी
यासी बांधा हो दाव्यांनी. दावा म्हणजे दोरा. आता दोरा कोणता, तो आपल्याला समर्थाने सांगितला. प्रेमप्रीतीने बांधावे सर्वोत्तमासी. सापडला देवारी यासी बांधा हो दाव्यांनी. शंखचक्र गदा पद्म शारंग पाणी. बहुता पुण्य बहुता कष्टे जोडलो देवा. गोपींनी बहुत कष्टाने आणि भरपूर पुण्य त्यांचं होतं, त्यांच्या गाठी होतं, म्हणून त्यांची भगवंताबरोबर ही रासलीला झाली. अनंत पवाडे तुमचे न कळती मावा. तुमचे पवाडे म्हणजे गुणगान, तुमच्या कथा, तुमच्या सगळ्या लीला इतक्या अनंत आहेत. न कळती मावा. मावा म्हणजे या मायेमुळे असल्यामुळे ते आम्हाला कळत नाही. नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा. नामदेव म्हणतात तुम्ही दातारा, तुम्ही दाता आहात. आणि एकच मागणं मी मागतो, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा. असं महाराजांचा अभंग खूप छान या ठिकाणी आहे. आता पुढे आता एक प्रश्न येतो. हे सगळं भगवंत रासलीला खेळत आहेत, आणि जसं आपण नेहमी म्हणतो, हुशार विद्यार्थी असला आणि तो लक्ष देऊन ऐकत असला तर त्याच्या मनामध्ये लगेच शंका येते. आणि तेव्हा शिक्षकांना समजतं की याच्या मनामध्ये ही शंका आली म्हणजे याने श्रवण चांगल्या दर्जाचं केलेलं आहे. त्याप्रमाणे शुकदेव सगळं सांगत आहेत. रासलीला, महारासलीलेचं वर्णन करून सांगत आहेत. त्यावेळी राजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्यच अवतीर्णो हि भगवान अंशेन जगदीश्वर. म्हणजे काय, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. 4थ्या अध्यायामधले श्लोक आहेत की धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि जे दुष्ट आहेत त्यांचं निर्धारण करण्यासाठी, खलनिग्रहाय जनसुखाय, हे सगळे जे आहेत ते बोर्ड आपल्या बऱ्याच ठिकाणी लिहिलं असतं. एस टीमध्ये जातो तिथे तो बोर्ड लिहिलेला असतो. पोलिसांच्या तिथे जा खलनिर्जनालय ते त्या ठिकाणी लिहिलं असतं. पण त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग जो आहे तो आपल्या जीवनामध्ये कमी होताना पाहतो. तेव्हा संतांचं हृदय व्याकुळित होतं. त्यांनासुद्धा त्याच्याबद्दलची चीड निर्माण होते. हेच आपल्याला आजही अनेक भागवत सप्ताहांमधून आपल्याला जे भागवत कथाकार आहेत ते या व्यथा व्यक्त करताना दिसत आहेत. आत्ताच मागच्या शनिवारी आपलं भागवत झालं आणि आता शुक्रवार आहे. यामधल्या 7 दिवसामध्ये आमचे काय त्यांचं नाव राघवाचार्य, राघवाचार्य, यूट्यूबवर तुम्ही पहा. आणि आपल्या या ग्रुपमध्ये 4:30 वाजताच्या ग्रुपमध्ये मी पूर्ण राघवाचार्यांच्या भागवत कथेचे 7ही भाग दिलेले आहेत. ते 7ही भाग आम्ही या मागच्या 7 दिवसामध्ये पूर्णपणे ऐकले. त्यांचं एक भागवत काय 25 भागवत ऐकले तरी आपल्याला काही ना काही मनामध्ये प्रेम निर्माण होईल. आणि ते स्वतः सांगतात, खरं म्हणजे उच्छिष्ट जे आहे ते उच्छिष्ट असेल तर ते आपण टाकून देतो. पण ज्याला सुखमुखाद्रव अमृत संयुतम, एखाद्या पोपटाने चोच मारलेला एखादा पेरू जो खाली पडलेला दिसला पेरूच्या बागेमध्ये, तर तो पेरू गोड आहे असं गृहीत धरूनच आपण तो जसा खातो, तसं सुखमुखात अमृतद्रव संयुतम, हे शुकाच्या मुखातून आलेला भागवत महापुराण आहे आणि ते गोडच आहे. त्याचा रस, त्याचा आनंद आपण या जीवनात घेतला नाही तर मग ह्या जन्म आपला वाया गेला. राजा या ठिकाणी विचारतो, भगवंताचं हे असंच ध्येयाने भगवंताचे अवतार होतात. अवतीर्णो ही भगवान अंशेन जगदीश्वरा. भगवंताच्या त्या महानारायणाच्या अंशाने हे सगळे अवतार होतात. हे जर खरं आहे तर माझा प्रश्न असा आहे, स्वकथम धर्मसेतूनाम वक्ता कर्तारभिरक्षिता प्रतिपम आचरत ब्रह्मन परदाराभिमर्शनम. आता धर्ममर्यादाचा लोकांना उपदेश करणारे भगवान श्रीकृष्ण, त्यानंतर स्वतः त्याप्रमाणे आचरण करणारे, स्वतः रोज स्नानसंध्या करून जप करणारे, स्वतः सद्गुरूच्या सेवेमध्ये राहणारे, त्यामुळे आपल्या धर्माच्या मर्यादा ज्यांना कळल्या आहेत आणि ज्याप्रमाणे ते वागत आहेत आणि ते सर्वांचेच रक्षण करणारे आहेत,
हे जर आपण त्यांच्या सगळ्या ग्रंथामधून, वेदांमधून, उपनिषदांमधून वाचत असलो तर त्यांनी या ठिकाणी महारासलीलेच्या काळामध्ये स्वतः परस्त्रियांना स्पर्श केला हे बरोबर आहे का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये झाला. हाच प्रश्न अधार्मिकांच्या मनामध्ये आजही निर्माण होतो. आता भगवान श्रीकृष्णांना तसं पाहिलं तर कोणतीही इच्छा नव्हती. मग असे असताना कुठली इच्छा नव्हती, मग त्यांनी हे अयोग्य कर्म का केलं? ते ब्रह्मचारी आहेत, मुनीश्वर आहेत, मग कृपा करून माझा हा संशय दूर करा. एक कथा येते, दुर्वास मुनी जे आहेत त्यांना गोपींच्याकडून प्रसाद ग्रहण करायचा होता. भोजनाची तयारी झाली, सगळं झालं. आता दुर्वास मुनी यायची वेळ झाली, पण दुर्वास मुनी गोपींच्याकडे येणार, त्यामध्ये मध्ये नदी होती, नदीला भरपूर पाणी होतं. आता ते दुर्वास मुनी इकडे येणार कसं, आणि त्यांना या गोपींच्या हातचा प्रसाद भक्षण करण्यास कसा मिळणार, असा प्रश्न होता. तेव्हा भगवंत म्हणतात की गोपींना म्हणतात की मी जर ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं असेल, कोण 16,108 स्त्रिया ज्यांना आहेत ते, जे महारासलीलेमध्ये नाचले, ज्याने प्रत्यक्ष वेणू वाजवून संसारामध्ये कामधंदा करीत असलेल्या गोपींना आकर्षित केलं, ज्यांनी नग्नपणे पाण्यामध्ये स्नान करू नये हे दाखवण्यासाठी त्यांची वस्त्र चोरून कदंब वृक्षावर ठेवली, ते भगवान श्रीकृष्ण असं आचरण त्याने का केलं? मग ते म्हणतात की मी जर ब्रह्मचारी असेल तर या नदीने दुर्वास ऋषींना वाट देईल, ती दुभंगून जाईल आणि त्यामधनं दुर्वास ऋषी त्या प्रसादाचं ग्रहण करण्यासाठी अवश्य येतील. मग आता ते करून अकर्ता, म्हणजे सगळं करूनसुद्धा ते अकर्ता आहेत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हे जे भगवंताचं जे वैशिष्ट्य आहे ते या ठिकाणी व्यक्त होतं. दुर्वास ऋषी आले आणि त्यांनी गोपींच्याकडून तो प्रसाद ग्रहण केला. मग भगवंत हे या सगळ्यांमध्ये रममाण होणारे आहेत का ते वेगळे आहेत, हे आता आपण ठरवायला. आप्तकामो यदुपती कृतवान वै जुगुप्सितम किंवा अभिप्राय एतम नहा संशयम छिंदी सुव्रत. माझ्या ठिकाणचा संशय जो आहे तो तुम्ही आता दूर करावा, असं परीक्षित राजा शुकदेवांना सांगतात. आता भगवंतामध्ये दोष कधीच नसतात, आपण त्याचे अंश आहोत. जसं रिझर्व्ह बँकेकडून आलेली नोट ही खरी नोट, आता खोटी नोट जेव्हा येते चलनामध्ये, आता खोटी नोट हा शब्द कशामुळे आला, किंवा खरी नोट असेल तेव्हाच. म्हणजे खरा भगवंत आहे म्हणून खोटी माया आहे. भगवंतच खरा आहे आणि माया ही सर्वथा खोटी आहे. म्हणजे खरं आणि खोटं हे शब्द केव्हा आले, जेव्हा मुळामध्ये भगवंत आहे, मुळामध्ये अधिष्ठान आहे आणि मुळामध्ये दोरी आहे. मग दोरीचं अधिष्ठान आहे म्हणून सर्प दिसला, हा जो भ्रम आहे तो दूर झाला, म्हणजे ती दोरी ही दोरीच आहे हे लक्षात आल्यावर तिचं भय बाळगण्याचं काही कारण नाही. मुळामध्ये सगळीकडे भगवंत आहे, मग या मायेला घाबरून काय करायचं, कशाला घाबरायचं. पण मायापती त्याला जर आपण आपलंसं केलं तर ती मायेचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणून जे थोर व्यक्ती आहात, शुकदेव सांगत आहेत या ठिकाणी, धर्म व्यतिक्रमो इष्ट ईश्वराणांच्या साहसम तेजे यसाम न दोषाय वन्हे सर्वभुजो यथा. अलौकिक पुरुष जे आहेत ते कधीकधी धर्मांचे उल्लंघन करतात. अलौकिक पुरुष कधीकधी धर्मांचे उल्लंघन करतात, पण त्याबद्दल जो आपण विचार करू लागलो तर त्यांची ती कृत्य आपल्याला अविचारी अशी दिसतात. पण तेजस्वी जे पुरुष आहेत, संत आहेत, त्यांना मात्र त्याचे दोष लागत नाहीत. आता याची उदाहरणं आपल्याला शोधावी लागतील. आता 1-2 उदाहरणं सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी आपण पुढच्या श्लोकांकडे आपण वळूया. वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम. तर वालीचं निर्दलन भगवंताने केलं, रामाने केलं. वाली सुग्रीवाचं मुष्टियुद्ध सुरू आहे, भगवंताने झाडाच्या आड लपून ते वाटत पाहत होते, याला आता केव्हा आपण बाण मारावा. मग त्या वालीला जे भगवंताने बाणाने मारलं त्यापूर्वी त्या सुग्रीवाने सुग्रीवाच्या गळ्यामध्ये एक हार घातला होता.
की ज्यामुळे, कारण दोघेही दिसायला सारखेच होते, त्यामुळे कोणता वाली आणि कोणता सुग्रीव आहे हे सुद्धा भगवंताला, कारण आत्ताच भेट झाली होती त्या दोघांची, तसं पण ते त्यांना करावं लागलं. म्हणजे धर्माच्या मर्यादेचं उल्लंघन भगवंताने केलं हे असं उदाहरण आहे, पण त्याचा दोष त्यांना लागत नाही. किंबहुना दोष नाही, काहीच नाही त्यांना कुठल्या, त्या सगळ्या मर्यादा आपल्यासाठी आहेत. ज्यांनी या ठिकाणी गुन्हे केले त्यांनाच तो गुन्ह्याचं सुटण्यासाठी त्या जेलमध्ये राहावं लागतं. पण ज्यांनी जेलच निर्माण केला, ज्यांनी कायदेच निर्माण केलं, जे सगळ्यांचेच नियंत आहेत, त्याला कोणता कायदा आहे? तो केव्हाही जेलमध्ये जाऊ शकतो, केव्हाही बाहेर येऊ शकतो. तसे भगवंताचे अवतार त्या त्या काळामध्ये होतात आणि मग ते पुन्हा देह सोडून पुन्हा आपल्या स्वरूपाला जाऊन मिळतात. म्हणून जे थोर आहेत त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो आणि काही वेळेस त्यांचं आचरण किती आहे ते सत्य असतं. म्हणून बुद्धिमान माणसाने काय करावं, तर त्यांचं जे आचरण आहे त्याप्रमाणे आपला व्यवहार ठेवावा. गजानन महाराजांचं उदाहरण घ्या. चिलीम त्यांच्या हातामध्ये होती, म्हणून मी पण चिलीम ओढत बसलो तर मी गजानन महाराजांचा भक्त होणारच नाही. कारण आपण त्यांचं तेवढंच घेतलं, पण इतर गोष्टी घेतल्या नाही. त्या पलंगाला आग लावली तेव्हा ते जे आले होते 4-5 जण तेलंगी ब्राह्मण, आणि ते मात्र त्या ठिकाणून पळून गेले. नैनंद हती पावका. मग याचा उदाहरण देण्यासाठी भगवंताने, गजानन महाराजांनी ती लीला केली. म्हणून नुसतं चिलीम ओढून काही आपण गजानन महाराज होऊ शकत नाही. त्यांचं स्वरूप जे आहे ते वेगळंच आहे. आमचे शंकर महाराज पुण्यामध्ये असणारे, त्यांचा मठ आहे पर्वतीच्या बाजूला, तिकडे आपण जेव्हा, पर्वती नाही म्हणजे आपल्या साताऱ्याच्या रोडवर असणारा, तर ते सुद्धा त्या ठिकाणी धुनी अखंड चालू असते आणि ती सिगरेटची धुनी असते. सिगरेटसुद्धा त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी टाकण्यात येते. महाराज त्या काळामध्ये सिगरेट ओढत असतील किंवा त्यांची ती लीला असेल, म्हणून ते त्यांचा एक प्रसाद म्हणून त्या ठिकाणचा तो भाग आहे. मग असं या सगळ्या पाहिल्यानंतर आमचे श्रीधर स्वामी सज्जनगडावर जे होते, आत्ता होते, ज्यांची आत्ता 50 वर्ष पूर्ण झाली, आता 51 वर्ष पुण्यतिथी होईल, ते शाळेमध्ये असताना भगवंताच्या नामाने सगळ्यांना मुक्ती मिळते हे त्यांनी ऐकलं होतं, कीर्तनामध्ये ऐकलं होतं. आता भगवंताच्या नामाने जर मुक्ती मिळत असेल तर ह्या ज्या मुंग्या त्यांच्या जवळ होत्या, खाली पायाशी होत्या, ते विचार करतात मी भगवंताचं नाम घेतो, आणि ते नाम घेत घेत त्यांनी त्या मुंग्यांना पायाखाली तोडवण्याचं काम सुरू केलं. आता कोणीतरी मोठ्या माणसाने हे पाहिलं, अरे श्रीधर आहे काय करतोस, तर त्यांनी आपलं स्पष्टपणे सांगितलं, मी रामनाम घेत आहे आणि नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नाचती. या भगवंताच्या नामाचं श्रवण यांना मृत्यूकाळी सहजपणे होत आहे, त्या मुक्त होत आहेत असं ते म्हणतात. म्हणजे असे जे महापुरुष असतात त्यांचं काही कृत्य अविचारी आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं ते नसतं. आता पुढे अजून 3-4 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. गोपीनाम तत्पतीनाम च सर्वेषां देहिनाम योऽन्तश्चरति सोऽध्यक्ष क्रीडेनेह देहभाग. गोपी या ठिकाणी त्या महारास लीलेसाठी आल्या होत्या. त्यांचे पती आणि सर्वसाधारण सगळे जीव यांच्या अंतःकरणामध्ये जे आत्मरूपाने विराजमान आहेत, म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये माझं बोलणं, तुमचं श्रवण करणं, या सगळ्या गोष्टी, आपलं चलनवलन, हातपाय हलवणं, काही क्रिया करणं, या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात, तर त्या भगवंताचं अस्तित्व आपल्यामध्ये आहे म्हणून. एकदा सिम कार्ड काढून घेतलं की ते मोबाईल किती महागाचा असलं तरी त्याचा काही उपयोग नाही. ते सिम कार्ड नसेल तर तो मोबाईल खराबच झाला म्हणून त्याला फेकूनच द्यावं लागतं. तसंच मरणानंतर आत्मतत्व निघून गेल्यानंतर देह तोच असतो ज्याच्यावर आपण आयुष्यभर प्रेम केलेलं असतं, ते तोच देह आपल्यासमोर असतो, पण त्यामध्ये भगवंताचं तत्त्व नसल्यामुळे त्याचा कोणीच स्वीकार करत नाही. गुरुचरित्रामध्ये खूप छान आख्यान त्याचं दिलेलं आहे. त्या बाईचा मुलगा मरून पडतो, सगळे नातेवाईक खूप आग्रह करतात त्याच्या अंत्यक्रियेसाठी, पण त्या बाई काही त्या मुलाचं प्रेत त्या लोकांच्या हातामध्ये देत नाही. मग रात्री दत्त अवतारामध्ये नरसिंह सरस्वती प्रगट होतात, त्या बाईला सगळं ज्ञान देतात आणि मग दुसऱ्या दिवशी तिने तो मुलाचा देह त्या ठिकाणी दिला आहे. हे ज्या अध्यायाचे 2 अध्याय
ज्यामध्ये अशा प्रकारचा मृत्यू आहे. त्यानंतर त्याचं निरसनसुद्धा आहे पुढचं. असे अध्याय मात्र कधी एकट्याने वाचायचे नाही. एकट्याने म्हणजे एकच अध्याय नाही वाचायचे, दोन्ही अध्याय ज्याच्यामध्ये कंटिन्युटी आहे गोष्टीची, ते दोन्ही अध्याय एकत्रपणे वाचायचे असतात. आता हे जे प्रपंचसुखामध्ये रमलेल्या जीवांवर कृपा केली भगवंतानी, आणि ती कृपा करण्यासाठी भगवंत या तुमच्या आमच्यासारखे प्रकट झाले. काल परवा ज्या राघवाचार्यांच्या प्रवचनामध्ये आम्ही ऐकलं 8 दिवसामध्ये, त्यामध्ये ते म्हणतात भगवंताला मुळामध्ये चतुर्भुज रूप आहे. राम आणि कृष्ण जे आहेत, म्हणजे रामावतार असेल, कृष्णाचा अवतार आहे, यामध्ये 2 भुजा आहेत. त्यानंतर आमच्या जगन्नाथपुरीला तुम्ही जाल तर त्या ठिकाणी 2 हात आहेत, पण ते सुद्धा अर्धवटच आहेत. आणि त्यानंतर त्या राघवाचार्यांनी खूप छान उदाहरणं दिलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की इतरांचे जे भागवत सप्ताह आहे ते जरूर तुम्ही ऐकावेत. खूप गोष्टी नव्याने समजतात. ते म्हणतात शाळीग्राम भगवान जो आहे त्याला तर हातसुद्धा नाहीत, पण ते भगवंताचंच रूप आहे. मग ते भगवंत या जीवांनी भक्तिपरायण व्हावं, भक्तिपरायण होऊन माझ्याशी एकरूप व्हावं म्हणून ते अवतार धारण करतात. अनुग्रहाय भूतानां मानुष्यम देहमास्थितः भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत. आणि अशा प्रकारे ही रासलीला झाली. आणि ब्रह्मरात्र उपावृत्ते वासुदेवानुमोदिता, ब्रह्मरात्र उपावृत्ते वासुदेवानुमोदिता अनिच्छन्तो ययुर्गोप्य स्वग्रहान भगवत्प्रिया. आता पूर्ण रात्र उलटून गेली. चांदणी रात्र होती, शरद पौर्णिमा होती. चांदणं आता हळूहळू कमी होऊ लागलं. आता दिनकराचा उदयाची वेळ होत आली, पहाट झाली. म्हणून आता गोपींना आपापल्या घरी जाण्याची गोपींची इच्छा नव्हती. खरं म्हणजे भगवंताचा चरणाचा आश्रय सोडून त्या कुठेच जायला तयार नव्हत्या. पण भगवंताची आज्ञा झाली, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते म्हणावे, मग सहजचे स्वभावे कृपाळू देव. भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. विक्रीडितम व्रजवधूभिरीदम च विष्णोः श्रद्धान्वितो अनुशृणुयादथ वर्णयेद यः भक्तिं परां भगवती प्रतिलभ्यत कामं हृद्रोगमाश्वपहिनोत्य अचिरेण धीरः. जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णाची गोपींबरोबरची ही महारासलीला श्रद्धेने वारंवार श्रवण करतो, तिचे वर्णन करतो, त्याला भगवंताच्या चरणाविषयी परमभक्ती त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि तो तत्काळ कामभावनेपासून मुक्त होतो. म्हणून ही जी रासलीला की रासपंचाध्यायी जी आहेत ती श्रीधरी टीकेमध्ये त्यांनी शब्द छान दिलेला आहे. तिचा अर्थ ते असं घेतात की ही कामविजय लीला आहे. कामदेवांवर भगवंतानी कसा विजय मिळवला हे सांगणारी ही लीला आहे. आणि भगवंताने आधीच कामदेवाला सांगितलं होतं की माझ्याशी पैद लावू नको, माझ्या नादात पडू नको, आणि जर पडलास आणि तू हारलास तर तू काय करशील. मग ते म्हणतात, कामदेव म्हणतो की मग मी तुमच्या चरणांची सेवा करेल. आणि तेच कामदेव पुढे आपल्या भगवंताच्या पुत्ररूपाने, प्रद्युम्नाच्या रूपाने पुन्हा पुढे आलेले आहेत. आणि भगवंताच्या चरणाविषयी परमप्रीती निर्माण होते आणि तो तात्काळ कामभावनेपासून दूर होतो, त्याचा नाश होतो. आणि अशी ही रासलीला रसानाम समूहो रासः, रसांचा समूह, अनेक रसांचा समूह असणारी ही रासलीला जी प्रत्यक्ष भगवंताची आपल्याला भेट करून देणार आहे ती रासलीला आहे. आणि म्हणून या महारासलीलेचा हा अध्याय या ठिकाणी आपण समाप्त करूया. खूप सांगण्यासारखं असतं, खूप गोष्टी आहे, पण त्याचा आनंद जो आहे तो आनंद अखंडपणे घेत राहिलं तर समर्थ म्हणतात तसं विवेक करावा नेटका, आणि नेटका करता फिका होत जातो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे रासक्रीडा वर्णनम नाम त्रयोविंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. 2 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी ती अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथई वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार.